भिवंडी तालुका के पो गांव में आगरी राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप द्वारा आयोजित भव्य दही हंडी महोत्सव में 100 से अधिक गोविंदा पदकों ने हिस्सा लिया। सबसे खास बात यह है कि गोविंदा पदकों को बख्शीश के साथ साथ भोजन की सुविधाएं भी दी गई। सभी गोविंदा पदकों ने दही हंडी महोत्सव के आयोजक आगरी राजा प्रतिष्ठान के अध्यक्ष श्री तेजस रामदास पाटिल व रंगा ग्रुप के अध्यक्ष श्री विक्रांत मंचिया गुलवी, भिवंडी एनसीपी उपाध्यक्ष सुरेश पाटिल व सभी सदस्यों का आभार व्यक्त किया। इस अवसर पर भिवंडी के हैट्रिक आमदार महेश चौगले, भाजपा शहर अध्यक्ष रवि सावंत, भाजपा ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष नीलेश गुरव, बंटी सेठ युवा प्रतिष्ठान के पप्पू खंडागले, समाज सेवक सुजीत पाटिल, रवि पाटिल, प्रवीण पाटिल आदि मान्यवरों का स्वागत सम्मान सॉल व पुष्पगुच्छ देकर आगरी राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप द्वारा किया गया। सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत आणि सर्व गोविंदा पथकांसाठी आम्ही पूर्ण दिवसभर जेवणाची सोय ठेवली होती आमच्या दोन्ही मंडळांनी, आगरी राजा प्रतिष्ठान व रंगा ग्रुप। आणि इथे कमीत कमी मला तर वाटतं 90+ गोविंदा येऊन जेवण करून सलामी देऊन गेले। आमचा प्रथम पारितोषिक असतो 1,11,111 आणि जे छोटे गोविंद आहेत त्यांना प्रत्येकाला पॅकेट असतो। सेलिब्रिटीचे पैसे आम्ही जेवणामध्ये टाकून दिले। सेलिब्रिटी मध्ये आम्हाला इंटरेस्ट एवढा नाही। लोकांना हे सांगतो, जे लोक लिहितात की आम्ही 5,55,000 9 थर लावल्यावर देतो, तर ते 9 थर लावायची वाट बघायची पेक्षा 8 वाल्यांना देऊन टाकायचे ना। हा बक्षीस मुलांना त्यांना प्रोत्साहनपर असा बक्षीस देऊन टाकायचा। ते लिहायला काय 5,50,000 कोण लिहितो, कोण 9 लाख लिहितो। आम्ही तर आमचे कमी पैसे देऊन जेवणाची गोविंदांसाठी एकदम उत्कृष्ट सोय करतो। बस। जय हिंद, जय शिवराय। आम्ही आमचा पक्ष कुठल्या पक्ष नसताना आम्ही फक्त मैत्री खाते दही हंडी ठेवतो। कुठल्या पक्षाची दही हंडी नसते आमची आणि सर्वजण आमच्याकडे येतात। आम्हाला खूप खूप आनंद होतो। आगरी राजा प्रतिष्ठान व मंचा ग्रुप यांच्या मार्फत दरवर्षी सालाबादाप्रमाणे ही दही हंडी उत्सव साजरा केला जातो। आज 2025 वर्ष आहे। याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की या उत्सवामध्ये पर्टिक्युलर ह्या ठिकाणी भोगाव जे आगरी राजा प्रतिष्ठान जे आहे त्यामध्ये सर्व गोविंदांना, नवे गोविंदांना नाही तर सर्व पब्लिक साठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जेवण मोफत दिलेलं असतं। कारण का गोविंद जे आहेत आपले छोटे मोठे हे सकाळपासून घरातून बाहेर निघतात, ते अगदी उपाशीपोटी असतात आणि त्यांना जेवण हे अत्यंत गरजेचं आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी कुठलाही काय म्हणतात त्याला प्रतिष्ठान नसेल किंवा मंडळ नसेल की ज्यांनी आपल्या या मंडळाबरोबर, या उत्सवाबरोबर, बक्षिसांबरोबर जेवणाची सोय केलेली आहे। ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ तेजस पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 90हून अधिक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि सलामी दिले आहेत। आणि यामध्ये 2 जे गोविंदा पथक आहेत त्यांनी 8 थर लावले आहेत। एक चाळीचा गोविंदा पथक आहे आणि एक सिराज गोविंदा पथक आहे। तेव्हा अशा प्रकारे अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि जोमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा जो हे आहे ते आमचे तेजस पाटील आणि मंचाबाई यांचा सगळा प्रयत्न आहे आणि त्यांचा सगळा सपोर्ट आहे। त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय जोमाने या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद। नमस्कार सगळ्यांना। आगरी राजा दही हंडी उत्सव 2025 या ठिकाणी मी कुमारी माझी नगरसेविका, माझा सत्कार या दही हंडी ज्या संस्थापक पण अध्यक्ष आहेत त्यांनी त्याबद्दल धन्यवाद। खरोखर मी आत्ताच ऐकलं की मी तर माझा गोविंदा पथक घेऊन येते। मला आज फार अभिमान वाटतंय की एकमेव भिवंडीमध्ये हा आगरी राजा प्रतिष्ठान आहे जो खरोखर दही हंडी जी पथक येतात गोविंदा पथक यांना जेवण देतो। खरोखर ही खरी गोष्ट आहे। मी बघतेच
इथे तसं काही नाहीये. म्हणून या दहीहंडी जी तेजस भाऊंनी आणि मंचा भाऊंनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि मी एक भिवंडीला सांगू इच्छिते की असंच करा. या स्टेट सरकार जे यांनी केलंय ते तुम्ही पण सगळे पथकांना सोयी सुविधा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. या सोहळ्याच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय आगरी राजा तेजस रामदास पाटील अध्यक्ष साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय मनोज डांगे साहेब, सन्माननीय अंकित संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तेजसजी पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय रुपयाची गुलवी आणि आमचे आधारस्तंभ सन्माननीय वेलकम सर. आम्हाला फक्त माहित आहे मानवी जीवनाचा कर्म आणि कर्माच्या आधारावरती या दहीहंडीच्या प्रणेते अर्थात तेजसजी पाटील आणि विक्रांतजी अर्थात आदर्श व्यक्तिमत्व, ज्याने क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या जोशात, जल्लोषात, आनंदात आणि उत्साहात मेगा सत्कार होत आहेत.